आज माझ्या पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले। एक वेळ माझ्यावर अशी होती की माझ्यासोबत नाही नवरा होता, नाही आई वडील होते, ते माझ्यासोबत फक्त माझी मुलं होती आणि माझ्या सो कॉल्ड काही नात्यांनी माझी मुलंही माझ्याकडून हिसकावून घेतलेली। त्यावेळी मी खूप जास्त एकटी पडलेली, पूर्ण अशी डिप्रेशनमध्ये गेली होती। मला सुचतच नव्हतं मला काय करायचं आहे काय नाही, आणि एकटीच सर्व काही गोष्टी सफर करत होती। त्यामध्ये मी खूप जास्त डिप्रेस झाली होती आणि अचानक एके दिवशी आमच्या शेजारच्या काकू मला म्हटल्या की चल तुला फिरायला नेते म्हणून। मी सहज त्यांच्यासोबत गेली आणि त्यांनी मला स्वामींच्या मठात नेलं आणि मठात नेल्यावर तिथे आरती सुरू होती आणि त्या आरतीलाच मी थांबली होती। आरती चालू असताना, आरतीला उभी असताना माझ्या डोळ्यातून अचानक अश्रू येत होते। काय येत होते, कशामुळे येत होते मला काहीच कळत नव्हता। त्या मोमेंटला मला काय फील होत होतं हे मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही। सगळं दबलेलं आतमध्ये जे एकटीने सहन केलेले जे सर्व गोष्टी होत्या ना, त्या सर्व त्या दिवशी बाहेर आल्या आणि अचानक काहीच दिवसांमध्ये माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडायला लागल्या की पुन्हा सर्व सुरळीत झालं। ज्या माणसांनी माझी मुलं हिसकावून नेलेली त्यांच्या तिथे जाऊन मी माझ्या मुलांना घेऊन सुद्धा आली आणि त्यानंतर 2023 हा माझ्या आयुष्यातला स्वामींमुळे ठरलेला टर्निंग पॉईंट आहे आणि तो दिवस मी कधीच माझ्या आयुष्यात विसरू शकणार नाही आहे। कारण स्वामींमध्ये सुद्धा एक आई आहे आणि एका आईचं दुःख स्वामी नाही समजणार तर कोणच समजणार। माझ्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टीही स्वामींमुळेच थांबल्या आणि आज मी जे पण काही दिवस बघते, सोन्याहून पिवळे दिवस बघते, तेही माझ्या स्वामींमुळेच आलेले आहे। कारण कधी कधी जेव्हा सगळी दारं बंद असतात तेव्हा आशेचा एक किरणच आपल्याला जगायला शिकवतो आणि माझ्यासाठी तो किरण स्वामी ठरले। हा माझ्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा माझा अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुमच्याही आयुष्यात असा काही प्रसंग घडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि पारायणाचे व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करून घ्या। श्री स्वामी समर्थ।